आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून वाद निर्माण होण्याची शक्यता दिसतेय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी पदमुक्त केलं गेलंय। पदमुक्त केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांचा समावेश आहे। युवक काँग्रेसच्या महत्त्वाच्या आंदोलनाला दांडी मारल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजय, कोणाकोणाला पदमुक्त करण्यात आलेला आहे आणि का आंदोलनाला हे लोक अनुपस्थित होते, काही कळू शकले का? दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही अशा 2 ओळींचा एक पत्र आहे आणि त्याच्या खाली 60 पदाधिकाऱ्यांचे नाव आहे, ज्याच्यामध्ये तन्वीर विद्रोही जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्यासह जवळपास 8 जे आहेत ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आहे, ज्याच्यामध्ये शिवानी वडेट्टीवार म्हणजेच विजय वडेट्टीवार यांच्या ज्या सुपुत्री आहे त्यांचाही समावेश आहे। केतन ठाकरे म्हणजे नागपूरचे जे आमदार आहे विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे यांचा समावेश आहे आणि त्याच्याशिवाय जवळपास 60 पदाधिकारी आहे यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे। जी काही माहिती युवक काँग्रेसच्या आतील गोटातून एबीपी माझाला मिळत आहे त्याप्रमाणे काल जो आंदोलन पुकारण्यात आलेला होता, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा जो वक्तव्य होता त्याचा निषेध करण्यासाठी संघ मुख्यालयाला घेराव आम्ही घालू अशा आशयाचा युवक काँग्रेसचा हा आंदोलन होता। मात्र फक्त 50 ते 60 कार्यकर्ते या आंदोलनासाठी देवडिया काँग्रेस भवनमध्ये पोहोचू शकलेले होते। स्वतः युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब होते, कुणाल राऊत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत ते होते। मात्र सोबत फक्त 40-50 कार्यकर्ते असल्यामुळे पोलिसांनी अगदी देवडिया काँग्रेस भवनाच्या 10 पावलांवरच या संपूर्ण आंदोलनाला अडवलं होतं आणि काँग्रेस भवनापासून संघ मुख्यालयाकडे जाण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना 50 ते 100 कार्यकर्त्यांना अगदी 10 पावलांवर पोलिसांनी अडवलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी हा आंदोलन फसला का अशी भावना पदाधिकाऱ्यांची किंवा जे आंदोलनामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते त्यांची निर्माण झाली आणि लगेच काल रात्री तडकाफडकीने 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आल्याचं म्हटलेलं आहे। या पत्रामध्ये कुठेही संघ मुख्यालयावर जो आंदोलन पुकारलेला होता त्यामध्ये तुम्ही आले नाही, दांडी मारली म्हणून कारवाई केली जात आहे असा उल्लेख नाहीये। मात्र दिलेली जबाबदारी पार पाडली नाही म्हणून तुम्हाला कार्यमुक्त केलं जात आहे अशा पद्धतीचा आशय या पत्रामध्ये आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।